चला नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आता आम्ही आज रेस्ट करून निघालो पदरगड सर करायला. आमचे अर्धे मेंबर गेलेत पुढे, आम्ही जातोय मागून पदरगडच्या दिशेने. भीमाशंकरला लागूनच वाट आहे बाजूनी राईट साईडला, त्या वाटेने आपण पदरगडला येऊ शकता. त्या वाटेने पदरगडच्या दिशेने आता जातोय. खूप सुस्ताड असा वारा सुटलेला आहे सकाळी. रात्रभर देखील वारा होता जास्त. पदरगडला जाणारी वाट देखील तशीच आहे जशी भीमाशंकरला जंगलातून जाते तशीच वाट आहे या ठिकाणी देखील. संपूर्ण जंगल आहे. सध्या तरी खूप वारा सुटला आहे या ठिकाणी. जातोय सध्या तरी पदरगडच्या दिशेने. बघू शकता मोठी मोठी झाडं आहेत या ठिकाणी. प्रचंड जंगल आहे, त्यामुळे येताना एकटे येऊ नका कधी आलात तर या ठिकाणी. सोबत कोणाला असू द्या, ग्रुपसोबत या किंवा मित्रांसोबत वगैरे येऊ शकता तुम्ही पदरगडला वगैरे. या ठिकाणी पूर्ण जंगल आहे, त्यामुळे सोबत गाईड वगैरे असेल तर आणखी चांगलं. गाईड सोबतच या मोस्टली आलं तर. आवाज बघा येतं. बापरे, झाडपीठ पडायचा आकार नाही आहे. वारा आहे, या प्रचंड वारा आहे. रात्री 3 वाजल्यापासूनच हा वारा आहे भरपूर मोठ्या प्रमाणात. शकता किती उंच झाड आहेत, अतिशय उंच झाड आहेत मोठमोठी. आहे मिळाले बिस्किट आहे. तुम्ही ते पाहू शकता, हा इथे पदरगडला जाण्यासाठी बोर्ड लिहिलेला आहे सह्याद्री प्रतिष्ठानने. हा बोर्डच्या इकडनं तुम्ही जिथे बोर्ड लिहिलेलं थोडं पुढे जाऊ. पुरातन अशा गणेश घाटावरती नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. हे दोन्हीही किल्ले टेहाळणीसाठी वापरण्यात येत होते, त्यामुळे या किल्ल्यावरती फारसे अवशेष आपल्याला सापडत नाही. या ठिकाणी इथून पदरगडला जाण्यासाठी वाट आहे. इथे एक बोर्ड आहे. पदरगड कोणी व केव्हा बांधतात याची विशेष अशी माहिती उपलब्ध नाही, पण या किल्ल्याचा उल्लेख औरंगजेबाने पेठचा किल्ला घेण्याच्या प्रयत्नात एक भाग म्हणून आजूबाजूचे किल्ले घेतले. त्यावेळी पदरगड व तुंग हे देखील औरंगजेबाने काबीज केले असतील असे सांगण्यात येते. जंगलवाट पूर्ण केल्यानंतर आपण एका खिंडीत येऊन पोहोचतो. ही वाट थोडी अवघडच आहे, त्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक वरती चढावं लागतं. पॅच जवळ आलेलो आहे. खूप डिफिकल्ट पॅच आहे. अरे काढला की दादा मी, तुझं लक्ष नसतं. काढला मी पुढे जाऊ.
आता आपण आलोय पॅच मध्ये. हा इथे चिमणी क्लाइम आपल्याला करावं लागतं पदरगडमध्ये. थोडं डिफिकल्ट आहे पण तुम्ही जाऊ शकता वरती. स्वतःला पुश करून वरती पाय पुश करून चिमणी क्लाइम करून तुम्ही वरती जाऊ शकता. पदरगड हा चिमणी क्लाइम्बसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. चिमणी क्लाइम्ब करताना आपल्याला पाठीवर जोर द्यावा लागतो आणि हळूहळू एक टप्पा गाठावा लागतो. त्यासाठीच हा गड सर करणे तितकंच खूप कठीण आहे. अशा तऱ्हेने आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देऊन हा चिमणी क्लाइम्ब देखील पूर्ण केला आणि पुढच्या मार्गाकडे रवाना झालो. गुड जॉब. अजून वर घे. हा रस्त्यावर पाय ठेवायचं. शाबाश शाबाश. मस्त. आता माझीच मजा आहे बघा ना. बाबू रडू नको. येतो माझ्यासोबत. नका जाऊ आपण. पण इथे आता गर्दी होणार आहे. रडू नको रडू नको रडू नको. चिमणी क्लाइम्बचा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला आणखीन एक पॅच लागतो. हा पॅच देखील तितकाच थोडाफार कठीण आहे. म्हणजे बाजूलाच खूप खोल दरी आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक वरती चढावं लागतं. संस्कार अभिनेश शेख दादा त्या अभिनेशला सांगा ना संस्कारला घेऊन ये वरती. हा पॅच पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक छोटी गुहा लागते. या गुहेत साधारण 5 ते 7 माणसं राहू शकतात. बहुतेक याची व्यवस्था टेहाळणीसाठी केली गेली असेल. शिवणी क्लाइंब करून चलो. जबरदस्त. चल. मी धनंजय कांबळे. आज आम्ही महाराज ट्रेकर्स कट्ट्याबरोबर पदरगड करण्यासाठी आम्ही ट्रेक करण्यासाठी आलो होतो. सोबत गणेश पण आहेत, गणेश आहेत, दिनेश आहेत, अभिनेश आहेत आणि प्रकाश सर पण आहेत. तर आम्ही या सर्वांसोबत आज पदरगड सर करून आम्ही अर्धा सर केलेला आहे. सुरुवातीला जी गुहा लागते त्या गुफेमध्ये आम्ही आता पोहोचलो आहोत. तर हा पदरगड समोर दिसतो तर समोर सह्याद्री अपाट पदरला सह्याद्री. आम्ही जे आलो तो पदरगड वाडीमधून आलो. ते समोर खाली दिसते ते पदरगड वाडी. तिथून आम्ही आलो आणि हा दिसणारा सुंदर निसर्गरम्य नजारा, डोळ्यात भरणारा नजारा आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी. धन्यवाद. ओके. खूप छान माहिती दिली धनंजयनी. तर आपण गुहेमध्ये आलोय आणि आपली टीम आता अर्धीवरती गेलेली आहे. आम्ही थांबलोय. वरती जाऊन पाहूया आपण काय काय पाहायला मिळतं आपल्याला. ही गुहा पाहिल्यानंतर आपण पुढे जायला निघतो तेव्हाच आपल्याला काही दगडात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. पण यातील काही पायऱ्या ह्या नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे अडचणीच्या ठिकाणी झाडाचा आधार घेऊन हा टप्पा पार करावा लागतो. इथे देखील एक छोटासा पॅच आहे. ओके असं चालायचंय काय. झाडाचा आधार घेऊन चढावं लागतं या ठिकाणी. जा ना. पाय त्याच्यात जा. माझी खोवड नाही मिळत होती. कसं वाटतंय. चला बाकीचे. चालू आहे का. मला काही दिसतच नाही त्याच्यामध्ये. आता उलट सुलट आलं असेल तुला. रेकॉर्डिंग नाही ना होते. रेकॉर्डिंगच होते. वरती आपटा लागतं
वरती आता येतील ते साहेब येतील. देखिए कैसे आ गए अभी, वैसे ही आना है आपको. वैसे ही पुश करने का पीछे. मी म्हटलं राहू. ते आपल्याला पायऱ्या पाहायला अरे इथे कशा काय पाहिजे पण जबरदस्त. वरती आलो आता सगळेजण. एकदम जबरदस्त पदरगडचा. आता इथे काय काय अवशेष आहेत त्या या पायऱ्या पार केल्यावरती आपण गडमाथ्यावरती पोहोचतो. गडमाथा हा 2 भागात विभागलेला आहे. पहिल्या भागात छोटे पठार असून त्यात कातळात कोरलेली आपल्याला 3 पाण्याची बुजलेली टाकी पाहायला मिळतात. या भागात काही वास्तूंचे देखील चौथरे आपल्याला पाहायला मिळतात. गडमाथ्याचा दुसरा टप्पा हा देखील याच भागाशी चिंचोळ्या भागाने जोडलेला आहे. गडमाथ्याच्या दुसऱ्या भागात एकमेकांपासून अलग असलेले 2 कातळाचे सुळके आहेत. त्याला कलावंतीचा महाल असे म्हटले जाते. पहिल्या सुळक्याच्या खालीच कातळात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे व काही चौथरे देखील आहेत. सुळक्याच्या उजव्या बाजूला 2 सुळक्याच्या जागेतून आपण दुसऱ्या सुळक्याच्या पाशी पोहोचतो. सुळक्याच्या डावीकडे चिंचोळ्या मार्गातून आपण कातळात खोदलेल्या प्रशस्त गुहेत पोहोचतो. या गुहेत 10 ते 12 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गडावर पाण्याची सर्व टाकी बुजलेली असल्याने गडावर पाणी मिळण्याची शक्यता फार कमीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 नमो पार्वती पते महादेव. अरे वाह, डोले शोले. जरा कठीण आहे का? कठीण आहे. चलो स्पॉट पे खड़ा. स्पॉट पे खडा आहे. कुठे इकडे या साईडला का या साईडकडे. डेंजर हवा आहे. जबरदस्त हवा आहे. अलर्ट लो, कभी भी हवा का झोंका आता है. जैसा आएगा वैसे नीचे बैठो फटक से.
गुफा आहे तेवढे हवेतून आलो खतरनाक हवा अरे भाई नाही खूप बाहेर गेला एवढे बदरगडावरून पूर्वेला भीमाशंकरच्या डोंगराची भिंत आडवी पसरली. तसेच सिद्धगडाचा डोंगर देखील गडाच्या उत्तरेला खाली तुरळक घरांची वस्ती देखील दिसते. तिलाच पदरगड वाडी म्हणतात. घट्ट पकडून या. हा मार्ग चढताना जितका कठीण आहे तितकाच उतरताना देखील आपल्याला अवघड आणि कठीण वाटतो. कारण खूप सारे पॅचेस असे आहेत जे पार करणं खरंच खूप अवघड आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदाच जर ह्या गडावर जाणार असाल, जर आपण कोणताही जर आपल्याला ह्या गडावरती जायचं असेल तर आपल्याला थोडाफार ट्रेकिंगचा अनुभव देखील असणं आवश्यक आहे. हा गड उतार केल्यावरती आम्ही जेवण करून गणेश घाटाच्या मार्गाने खाली उतरलो. तिथे आम्ही वाटेत गणपतीची आरती देखील केली आणि अशाप्रमाणे आपला हा ट्रेक गणेश घाटातून उतरून संपन्न झाला.